नमस्कार. काही जातीवादी भडवे असतात, त्यांच्या मनातील जातीवाद कधीच जात नाही. त्यांना तोंडातून हागायची सवय लागलेली असते आणि हेच कुत्रे असतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध समाजाबद्दल गरळ ओकत असतात. यांना अक्कल शून्य असते, यांना नॉलेज शून्य असतं, यांना बाहेरची दुनिया शून्य कळते. यांना कळतं फक्त काय, खायचं प्यायचं आणि तोंडातून गरळ वाकायची. एवढंच या नालायकांना कळतं. तर नेमकं मी असं का म्हणतोय तुम्हाला कळेलच. परंतु यांना एकदा दणका बसतो, आंबेडकरवादी किंवा पोलीस बांधव यांना पकडून दणका देतात आणि त्यानंतर ही नालायक अवलादी जी आहे सुधारतात. आणि नंतर ज्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिव्या देत असतात किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द काढत असतात, त्यानंतर ते स्वतःच म्हणतात की आंबेडकर आमचा बाप आहे. मग जर तुमचा बाप होता, तुमचा बाप आहे, मग अगोदरच तोंडातून कशाला गरळ ओकायची, दणके खायचे कशाला? जोपर्यंत दणके खात नाही तोपर्यंत अक्कल येत नाही का ह्या भडव्यांना? आणि आजचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आलेली आहे. सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा. पहले बोलना था। उसने गलत कानून बनाया। अच्छा, तू बना देगा सही कानून। हा कुत्रा काय म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीचे शब्द वापरतो, त्यांच्याबद्दल विचित्र असं बोलतो आणि त्यानंतर काय होतं, त्याचा तो व्हिडिओ व्हायरल होतो. आंबेडकरवादी त्याला पकडतात. अगोदर आंबेडकरवादी त्याला धुतात. त्याला धुतल्याच्या नंतर मग पोलिसांकडे त्याची कंप्लेंट होते आणि अवघ्या 1 तासाच्या आत त्याला पकडलं जातं आणि पकडल्यानंतर त्याला कुत्र्यासारखा बेदम मारला जातो. आणि त्यानंतर मग तोच भडवा काय करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेतो, रस्त्याने चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जयचे नारे लावतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी सन्मान करतो हे तो सांगतो. तर त्याचा तो पण व्हिडिओ पहा. महाराज जिंदाबाद, हमसे बहुत बड़ी गलती हो गई है। अब इतनी बड़ी गलती हम जिंदगी में नहीं करेंगे। चलते रहो, चलते रहिए। ठीक से चलिए, ठीक से चलते रहिए कायदे से, आराम से। अब ऐसी बड़ी गलती नहीं होगी। जो गलती हमसे हो गई है समाज से, पूरे समाज से हम माफी। बाबा साहब, तर मित्रांनो, या कुत्र्यांना, या जातीवादी भडव्यांना जोपर्यंत असे दणके दिले जात नाही किंवा जोपर्यंत असे धरून ठोकले जात नाही तोपर्यंत ही काही सुधरत नसतात किंवा तोपर्यंत ही कुत्री, ही काही माजलेली कुत्री ही पिल्लावळ सुधारणार नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे वेळीच जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकेल किंवा त्यांच्या विरोधात बोलेल त्यांना असाच धडा शिकविला गेला पाहिजे. याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.